लग्नासाठी तब्बल 38 लाख रुपयांचा खर्च, थाटामाटात वरात आणि स्वप्नांनी भरलेली पाठवणी. मात्र लग्नानंतर 6 महिने उलटूनही पतीनं पत्नीपासून अंतर ठेवले तेव्हा संशय निर्माण झाला. पतीची खरी गोष्ट लपवूनच आपलं लग्न लावून देण्यात आले असा पत्नीचा आरोप आहे. अखेर हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले. लग्नाची रात्र अनेक मुलींसाठी आयुष्यातील सर्वात सुंदर आठवण मानली जाते. स्वप्ने, अपेक्षा आणि नव्या नात्यांची सुरुवात. काही जण तिला गोल्डन नाईट असंही म्हणतात. पण कानपूर येथील एका तरुणीसाठी हीच रात्र अशा कटू वास्तवाची सुरुवात ठरली ज्यामुळं तिच्या पायाखालची जमीनच सरकली. कानपूरच्या किशोर नगर भागात राहणाऱ्या या तरुणीचं लग्न हमीरपूर येथील एका युवकासोबत झालं. कुटुंबानं कोणतीही कसर ठेवली नव्हती. हॉटेल, दागिने, विधी, पाहुणचार, सुमारे 38 लाख रुपयांचा खर्च करण्यात आला. थाटामाटात वरात आली, विधी पार पडले आणि नवरी सासरी दाखल झाली. मात्र सासरी गेल्यानंतर जे व्हायला हवे होते ते झालंच नाही. तरुणीचा आरोप आहे की सासरी 4 दिवस राहूनही पतीनं तिच्यासोबत कोणतीही शारीरिक जवळीक ठेवली नाही. कधी थकव्याचं कारण, कधी टाळाटाळ, तर कधी पूर्ण शांतता. सुरुवातीची लाज किंवा संकोच समजून तिनं हे दुर्लक्ष केलं. 4 दिवसांनी ती माहेरी परतली. काही दिवसांनी पती तिला नोएडा इथं घेऊन गेला. तिथं मोठ्या काकांच्या फ्लॅटमध्ये दोघं राहिले. पत्नीचा दावा आहे की संपूर्ण महिना एकत्र राहूनही पतीनं शारीरिक संबंध ठेवले नाहीत. तेव्हा तिच्या मनात संशय बळावला. हळूहळू तिला जाणवलं की पती नपुसंख आहे. याबाबत तिनं सासरे आणि त्यांच्या मोठ्या भावाशी चर्चा केली असता उलट तिला समजावण्याचा प्रयत्न झाला. पत्नी म्हणून 7 दे, उपचार करून घेऊ, त्यांचा खर्च आम्ही उचलू असं तिला सांगण्यात आलं. मात्र आरोप इथंच थांबत नाहीत. ही बाब कुणाला सांगितली तर बदनामी करू अशी धमकी दिल्याचाही तिचा दावा आहे. इतकंच नव्हे तर उपचारासाठी 5 लाख रुपये आणण्याची मागणीही करण्यात आली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याची भावना तिच्या मनात निर्माण झाली. पतीची खरी गोष्ट लपवूनच आपलं लग्न लावून देण्यात आले असं तिला वाटू लागलं. अखेर ती वडिलांच्या घरी परतली. तिच्या कुटुंबियांची बदनामी करण्यात आल्याचाही आरोप आहे. लग्नावर खर्च केलेली मोठी रक्कम वाया गेली असून तिचं वैवाहिक आयुष्य अधांतरी लटकलंय. तिनं पती, सासरे आणि काका यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. रावतपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी कमलेश राय यांच्या मते तरुणीच्या तक्रारीवरून पती, सासरे आणि त्यांच्या मोठ्या भावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. पोलिसांची एक टीम हमीरपूर इथंही पाठवण्यात येणार आहे. प्रकरणाच्या प्रत्येक बाजूची चौकशी सुरू आहे. तरुणीच्या कुटुंबियांचा आरोप आहे की मुलाची खरी स्थिती लपवूनच लग्न लावण्यात आलं. केवळ पैसेच नव्हे तर मुलीचं आयुष्यही पणाला लागलंय. मात्र बदनामीच्या भीतीनं ते उघडपणे समोर येण्यास कचरतात. हे प्रकरण संवेदनशील असल्याचं कुटुंबियांचं म्हणणं आहे. ही कथा केवळ अपूर्ण रात्रीची नाही तर विश्वास, सामाजिक दबाव, प्रतिष्ठा आणि नात्यांच्या गुंतागुंतीची आहे. सत्य काय आहे हे तपासानंतर स्पष्ट होईल. मात्र एवढं नक्की की एका तरुणीचं सुखी स्वप्न आता गंभीर संकटात सापडलंय.